केक म्हटला की लहानांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो। आज इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रवा केकची रेसिपी। इथे मी केक बनवण्यासाठी मेजरिंग कपचा उपयोग केलेला आहे। तुम्ही इथे तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता। इथे मी 2 कप रवा घेतलेला आहे। रवा बारीक घ्यायचा आहे। त्या सेम कपने मी 1 वाटी साखर देखील घेतली आहे। आता इथे अर्धा कप तुम्हाला मिल्क पावडर घ्यायची आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून मैदा ॲड करायचा आहे। चवीसाठी चिमूटभर मीठ देखील इथे ॲड करायचं आहे। आता इथे घेतलेले सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सगळ्या ड्राय इन्ग्रेडियंट्सची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। आणि आता त्यासोबत पाऊण कप दही, 1 कप दूध आणि पाऊण कप तेल तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे सर्व मिश्रण परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। आपल्याला या बॅटरची रिबन कन्सिस्टन्सी हवी आहे, त्यासाठी मी इथे अर्धा कप दूध घेतला आहे आणि मी थोडं या मिक्सरमध्ये ॲड करत आहे। आता हे बॅटर आपण 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे तो रवा छान फुलून येईल। इथे बॅटर रेस्ट होईपर्यंत आपण आता एक टोप किंवा कुकर तुमच्याकडे असेल ते आपण प्रीहीट करायला ठेवायचं आहे स्लो गॅसवर। टीनला देखील आपण इथे ऑइल लावून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही आता बघू शकता आपलं बॅटर छान फुललेलं आहे। आता यामध्ये तुम्हाला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करायचा आहे। इथे बेकिंग पावडर तुम्हाला 1 TSP आणि बेकिंग सोडा 1/2 TSP घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये मिक्स करून आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। त्यासाठी मी इथे 1/2 कप दूध जे घेतलं होतं त्यातलंच थोडंसं दूध मी इथे ॲड केलं आहे। महत्त्वाची एक टीप, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड केल्यानंतर आपल्याला बॅटरला ओव्हर मिक्सिंग नाही करायचं आहे। व्हॅनिला इसेन्स तुम्हाला इथे 1 TSP घ्यायचं आहे। ते मला जे एक्स्ट्रा दूध जे लागलं ते मला टोटल 1/4 कप मी वापरलं आहे। तुम्ही बघू शकता अशी रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर रेडी झालं पाहिजे। आता हे बॅटर टीनमध्ये ओतल्यानंतर ते हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातले एअर बबल्स निघून जातील। आता हा टीन तुम्हाला बेक करायला एका प्रीहीटेड भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। 35 मिनिटांसाठी हा बेक करून घ्यायचा आहे तुम्हाला। 35 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला केक पूर्णपणे बेक झाला आहे। तो जर तुम्हाला चेक करायचा असेल तर तो टूथपिक घालून चेक करू शकता। तर तुमची टूथपिक तेव्हा क्लीन येईल, म्हणजे तुमचा केक व्यवस्थित बेक झालेला आहे। तुम्ही बघू शकता केक किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे। केक आता थंड झालेला आहे। मी आता तो डिमोल्ड करून तुम्हाला दाखवते केवढा छान आणि स्पॉन्जी झाला आहे तो। तुम्ही बघू शकता किती हा छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे। मी तो आता कट करून दाखवते आहे तुम्हाला। बेकिंग रिलेटेड कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला जास्त आवडतील त्या मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। रवा केकची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा। तुम्ही बघू शकता केक केवढा स्पॉन्जी झालेला आहे, सॉफ्टही झालेला आहे आणि चवीलाही खूप सुंदर लागतोय।